हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज फजिती डे आहे, कारण आज कॉर्पोरेशनचे नळ आले नाही आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व निवांत बसलो आहे. आणि मला जायचं आहे आधारचं करायला. जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं, मला अर्जंट आधारचा ॲड्रेस चेंज करायचा आहे आणि नेमकी गाडी पण नाही आहे आज माझ्याकडे. तो बघूया आज कसं काय होतं आहे. तर सध्या तरी निवांत बसलो आहे, कारण आंघोळीसाठी पण पाणी नाही, कशासाठी पाणी नाही. त्याच्यामुळे आता पाण्याचं काहीतरी जुगाड करावं लागणार. कसं काय होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करतेच. पिशूचं काय चाललंय ते दाखवते. 6 वाजता येणार आहे. सो आता प्रिशूला आत्या आणि विद्याताई घेऊन जातात आहे, कारण मला खूप जास्त काम आहे आणि आईबाबांना सुद्धा बाहेरगावी जायचं आहे त्यासाठी. आणि घरी ती अजिबातच राहत नाही, शिवाय आत्याच्या मागे सुद्धा लागलेली. सो या दोघी बोलल्या की ठीक आहे, आम्ही तिला घेऊन जातो. आता सायकलवर आम्हाला फिरायला खूप जास्त आवडते आणि मावशीला सुद्धा तिला सायकलवर फिरवायला आवडते. सो ते जातात आहे तिला घेऊन. सो मी जाऊन आधार कार्डाचं वगैरे करून आली म्हणजे खूप मोठी प्रोसेस आहे ॲड्रेस चेंज करायसाठी. त्यांचं म्हणणं आहे की तहसीलदाराच्या सही शिक्के वगैरे लागतील, त्याच्याशिवाय ॲड्रेस चेंज होणार नाही. मी खूप फिरली आणि आज ना एक खूप वाईट अनुभव आला मला जेव्हा मी आधारचं करायला गेले. ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी ना मोबाईल नंबर चेंज केला मी. आता आईबाबा गेलेले आहेत बाहेरगावी. अर्जंट होतं, थोडं इमर्जन्सी, तर ते बाहेरगावी गेले आहेत आणि मला प्रिशूला बघायचं आहे. त्यात घरचे सुद्धा सगळी कामं करायचे, कारण जसं मॉर्निंगला बोलले की आज पाणी आलं नाही आणि पाणी न आल्यामुळे ना खूप जास्त गोंधळ होतो. हे आज जरा जास्तच जाणवलं, कारण काहीच पाणी नव्हतं. मी तशीच गेली मग, कारण मला खूप लेट होत होतं. मग त्यानंतर आईनी थोडं भांडे घासण्यापुरतं पाणी आणलं बोरवरून आणि भांड्यावर घासून घेतले. आता पूर्ण काम तशीच पडलेली आहे. आता काल जेव्हा आम्ही मार्केटला गेलो होतो ना, तर बाबांनी शेव आणलेली, बारीक शेव. आणि बारीक शेव प्रिशूला खूप जास्त आवडते, 0 नंबर शेव. तर ती शेव ना तिने पूर्ण सगळीकडे सांडून ठेवली, बेडवर वगैरे सांडवल्या. खूप पसारा केलेला आहे घरात, एवढा पसारा झालेला आहे ना. आणि आईची मानसिकता नव्हती, म्हणजे मनस्थिती नव्हती आवरायची वगैरे या सर्व गोष्टी. सो स्वयंपाक वगैरे सगळं तसंच आहे, ते सगळं करायचं आहे. आणि हा अनुभव ना खूप जास्त विचित्र आहे. सो मी तो तुमच्याबरोबर शेअर करते, तुम्ही नक्कीच ऐका. त्याआधी किती पसारा आवरायचा वगैरे ते सर्व दाखवते. प्रिशूला मी आत्यासोबत आणि विद्याताईसोबत पाठवलं, कारण मला तिने काहीच करू दिलं नसतं. सो पार्थ याच्यात मला स्वयंपाक करायचा आहे, कारण तो सकाळीच गेला दादाला सोडायला आणि तिकडे ऑटो रिक्षा वगैरे काहीच मिळत नाही आणि खूप लांब आहे ते हॉस्पिटल. त्यासाठी तो घरी यायच्यात मला आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर चला, बाकी सर्व तुमच्याबरोबर शेअर करते. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. बघा, खाली पूर्ण पसारा आहे. त्याच्यानंतर हे बेडवरचा पसारा. इथे ना प्रिशूने पूर्ण शेव सांडून ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. सगळी शेव केलेली आहे तिने. फायनली एक मराठी मूवी लावला आणि आता आधी भाजी करून घेते, कारण ना पार्थला भूक लागली असेल. जसं आधी सांगितलं, पसारा सर्व बघा तसाच पडलेला आहे, सगळीकडे पसारा तसाच आहे. पण विचार केला की आधी भाजी करून घेते, भाजी टाकते, म्हणजे भाजी शिजेपर्यंत माझं आवरण वगैरे सर्व होऊन जाईल. मग एकतर तो आल्यानंतर सोबत जेवण करेल, त्याला जर जास्त वेळ नसला तर, किंवा मग मी माझं जेवून घेईल, कारण मला खूप भूक लागली आहे. तर चला आता आधी भाजी करते. मस्त मूवी बघत करते आहे. आणि प्रिशू यायच्या आज झालं सुद्धा पाहिजे. तिकडे मूवी आणि इकडे माझ्या भाजीची तयारी. चला, माझे सर्व कामं झाले. या दोघांना झोपून दिलं, म्हणजे पाठ बोलत दी माझ्याजवळ झोप, आणि प्रिशूला सुद्धा झोपून दिलं. सो मी प्रिशूला आत्ताच झोपून दिलं. सकाळपासून प्रिशू अजिबातच झोपली नाही. आणि म्हणजे मी घरी आली तेव्हापासनं, मी घरी आली दुपारी, मला वाटतं 2ला की काहीतरी मी घरी आली. तेव्हापासून प्रिशू जागीच आहे, झोपतच नाही आहे. आणि त्याच्या आधी पण झोपली नव्हती. आता आईबाबा गेले गावाला, तर ते निघाले की ना त्यांच्यासोबत काहीच कॉन्टॅक्ट होत नाही आहे, कारण त्यांचा मोबाईल लागत नाही. मे बी नेटवर्क वगैरे नसेल त्यासाठी. सो 7-8 वाजता एकदा मी दुसरं कोणाला कॉल करून बघेन. पण ना, जसं सकाळी सांगितलं की आज कॉर्पोरेशनचं पाणी आलं नाही, आणि जे काका पाणी सोडतात त्यांना कॉल केला की पाणी कधी येणार, तर ते बोलले 6ला. आता 6 वाजून गेलेत, घरात काहीच पाणी नाही आहे. सकाळी जेवढं आईने तात्पुरतं आणलं होतं बोरवरून आणि हँडपंपवरून, तेवढंच. माझं डोकं तर एवढं भयानक दुखत आहे. त्याचं कारण म्हणजे रात्री प्रिशूने फक्त 12 ते 1:30 झोपू दिलं मला, रात्री 12 ते रात्री 1:30. त्याच्यानंतर तिने मला अजिबात झोपू दिलं नाही. आणि मला आधारचं करायचं होतं, त्यात सकाळी मग
आमच्या रिलेटिव्हची तब्येत सिरियस होती, त्याच्यामुळे मग ते दादा वगैरे आलेले सकाळी. त्याच्यानंतर मग प्रिशू उठली तर मग तिने मला सकाळीसुद्धा झोपू दिलं नाही. मग त्यानंतर परत मी आधारचं करायला गेले, तिकडे गर्दी व्हायला नको त्यासाठी वगैरे. तिकडनं उन्हात आले, परत माझं जाणं झालं, परत येणं झालं. उन्हामुळे मला भयानक डोकेदुखीचा त्रास होतो. आणि आता ना 6 वाजून गेले तरी अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही आहे. घरात काहीच पाणी नाही, सगळे कामं तशीच ठप्प पडली आहे. प्रिशूला कसं बसं मी आत्ता झोपून दिलं जबरदस्तीने आणि आता पाण्याचा वेट करते. पाणी आलं पाहिजे खरंच ना, पाणी खूप महत्त्वाचं आहे. त्यात जर जवळपास दुसरा काहीतरी पाण्याचा सोर्स असताना मग काही नसतं वाटलं, पण आता अशक्य आहे. सो पाणी वगैरे भरलं, पूर्ण ओली झालेली मी, त्याच्यामुळे चेंजही केलं. प्रिशूला झोपून दिलं होतं म्हणून माझं पाणी वगैरे व्यवस्थित भरणं झालं. आणि आता आई बाबा येतात आहे, सो आत्याकडे जेवायला जायचं आहे. आत्याने बोलवलं आहे सर्वांना. तिकडे स्वयंपाक सुरू आहे. प्रिशूला तिकडे घेऊन गेली कारण मला इकडे यायचं होतं घरी काही कामासाठी, तर ती तिकडे आहे. आता आईबाबांचं वगैरे झालं की मग आम्ही पण जाऊ. सो चला आता काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. सो मी पोहोचले आता आत्याकडे. पार्थ बघा किती निवांत पोंगे खात आणि मोबाईल बघत बसलेला आहे. बाकीच्यांचं बघूया काय चाललं तर इकडे आत्या आणि विद्यात एक गरमागरम स्वयंपाक तयार करत आहे. आणि प्रिशू नक्कीच काहीतरी कारभारीपणा करत असणार, कारण प्रिशू अजिबातच एकाच जागी राहत नाही. ती त्या दोघींना खूप जास्त त्रास देते. बघा खरोखर प्रिशूचा इकडे काहीतरी कारभारीपणा चाललेला. ती काही ना काहीतरी मागते आणि या दोघीसुद्धा तिला काही ना काहीतरी देतात, कारण खूप जास्त लाडाची आहे प्रिशू सर्वांची. पण डोक्यावर अगदी लवकरच बसते. मन असो, बाबा त्याच्या प्रिशूचं मध्ये मध्ये करणं. आई तर झोपली पण. आम्ही सर्व दमले भागलोय, झोपलोय आता. चुलीवरचं पाणी भरपूर राहते, कडक राहते. आणि प्रिशू राणीला काय अजिबात झोपायचं पण प्रिशू प्रिशू झोपत नाही तू? झोपायचं नाही? नाही झोपायचं प्रिशूला, नाही झोपायचं. प्रिशूची श्रेयाची गाडी. मागणी घालायला काढलं काय पिशवी हे? बसा, आंघोळच नाही केली आज. आज पाणी नव्हतं. बस बस तिच्या गाडीची. श्रेयाला बसव, श्रेयाला बसव. मी नाही, श्रेया. भिनमानानं बसव कोणाच्या गाडीत. जाऊ दे, ती एकटीच बसते. आता प्रिशूनी ना इथे नवीन सुरू केलेलं आहे, ते म्हणजे लोड घेते, लोडवर बसते आणि बाकीच्यांना सुद्धा बसायला सांगते आणि गाडी म्हणून तो लोडचा वापर करते. आता बघा ती इथे आत्याला सुद्धा म्हणते की मागे बसा. खरंच तिघांना बसता येणार आहे का? पण तरी सुद्धा प्रिशूच्या खुशीसाठी सर्वजण काही ना काही करतात. बस तू बस याच्यावर. गाड्यांचे प्रकार किती. इथे आल्यावर असं शिकता वाटतं तू एक नशीब पळंगावर बसून पळंगाला समोर नाही ध्यान लागलं. उठवलं अप्पा. बाबा प्रिशू आत्या आजी कुठे? आत्या आजी, प्रिशू आत्या आजी. हा बाबा कुठे? बाबा, हा बाबा. मावशी, हा ती मावशी. आणि अरे बापरे, दोन मावशी. आणि आई कुठे? आई कुठे? आई, हा हे आई झोपली. आई झोपली आहे. आणि मी कोण आहे तुझी? तुझीच आहे. कोण आहे? आई. मम्मा कुठे? मम्मा प्रिशू आत्या आजी कुठे?
आता ना आम्ही इथे सर्व प्रिशूला नाते विचारतोय. प्रिशूला नाते आता कळायला लागले, म्हणजे कोण कोण आहे असं जर विचारलं ना ती बरोबर सांगते. तिला बाबा विचारलं तर बाबा सांगतात, आत्या विचारलं तर आत्या सांगतात, आणि आई बाबा तर खूप गोड म्हणते. श्रेयाला कधी कधी ती श्रेया म्हणते, तर कधी कधी मावशी म्हटलं तरी बरोबर सांगते. पण तिला ना सर्वजण खूप जास्त प्रिय आहे, आणि ती सुद्धा सर्वांची खूप लाडाची आहे. इथे तिच्या नवीन 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 मस्ती चाललेली आहे. आता जेव्हा रांगायचं होतं ना तेव्हा ती कधीच रांगली नाही, आणि आता बघा किती छान रांगतीये. असं ती खूप जास्त मस्ती करत होती, आणि लेटही खूप होत होतं, पण आम्हाला काही उठायची इच्छा होत नव्हती प्रिशूची मस्ती बघून. तर आता आम्हाला झोपायला घरी जायचं आहे, कारण खूप जास्त मस्ती झाली. आईला तर झोपसुद्धा लागत आहे, कारण आई खूप जास्त दमलेली, पण प्रिशूचं काही मस्ती करणं सरत नाही आहे. नवीन नवीन एक 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 ॲक्टिव्हिटी करते. आम्हाला सुद्धा बऱ्याच दिवसांनी चिल मिळाला आहे, कारण ना धावपळ एवढी जास्त होती आहे की कुठेच जायची इच्छा होत नाही. मग एवढं जास्त दमायला होतं. त्यात माझ्या मागे फालतूची इकडली तिकडली कामं जास्त लागलीत, त्याच्यामुळे तर जास्त. चला, प्रिशूचं खेळणं तुम्ही आता एन्जॉय करा. आम्हाला निघायचं आहे घरी जायला, पण तरीसुद्धा ही अशी छान रमली आहे ना खेळण्यात. सो प्रिशूचं डिसमूड करायचं अजिबात इच्छा होत नाही, म्हणजे तिची लिंक तोडायची इच्छा होत नाही खेळण्यात. तर आता इथे खेळून झालं की मग आम्ही निघणार घरी जायला. बाय. चाबी घेतली. बाय. हो बाय. अरे बापरे, थंडी वाजते ना ग, थंडी कशी वाजते मग? अरे बापरे, एवढी थंडी आहे काय? सगळी थंडी तुझ्यावरच आली. अशी थंडी आहे बाय बाय. झोपा. गुड नाईट. उद्यापासून आमचं रुटीन सुरू. 20 रुपये म्हणून राहिली ते. 20 रुपये पैसेच पाहिजे तिने. पैसे काढा. आता पैसे हे घे, ईश. हा भेटले 20 रुपये. जमला जुगाड टोस्टचा. ते तर मला दिले. अजून पैसे पाहिजे. आता काय पाहिजे. सो आता घरी आलो, आणि रोजप्रमाणे ना प्रिशू इथे बाबांच्या मागे लागली आहे पैशासाठी. कारण आज बाबांनी घरी आल्यानंतर डायरेक्ट तिकडे गेले जेवण करायला, त्याच्यामुळे मग प्रिशूला पैसे वगैरे काही दिले नाही. तिला नेमकं झोपताना ते गोष्ट आठवलेली आहे. आता ही आम्हाला असंच जागवणार. आता पैसे 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 करत होती, बाबाजवळून पैसे घेत होती आणि पार्थला देत होती, कधी आईला देत होती. असं सर्वांना तिचा पैशाचं वाटप चाललेला. कधी कधी असं वाटतं काय समजत असेल हिला, ही एवढीशी आहे, पण कधी कधी अशा काही काही गोष्टी करते ना की असं वाटतं की खरंच तिला काही ना काहीतरी समजत असणारच. सो आता हिचं पैशाचं वाटप झालाय. चला, आम्हाला झोपायचं आहे आता, कारण खूप जास्त लेट झालाय. मी या व्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू एखाद्या नेक्स्ट कुठल्या तरी छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि या व्हिडिओला एंडपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच.